मार्गशीर्ष गुरुवार कथा. हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे. हा वार श्री दत्तात्रयांचा असला तरी या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशांच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मीला प्राप्त होत असते. दुसरे असे की दत्तात्रय हे महालक्ष्मीचेच एक रूप आहे. लक्ष्मी माता ही विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा महालक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते. आज लक्ष्मी व्रताची हीच कथा, गुरुवारची हीच कहाणी आपण बघणार आहोत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर, प्रजादक्ष होता. देवांना, जनतेला आणि साधू संतांना सुखावित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होत असे. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. ते तिने पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठाने फुगली, दासदासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखती की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचे कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एक दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचे रूप घेतलं. फाटके वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहेस? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आली आहे, राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आळोशाला बस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दळिद्री मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, आज ते केलं. आता राणी पदावर बसली, देवीची आठवण राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशांची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करेन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवर राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळकळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला.
मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवर आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, "ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला?" म्हातारीने संतापाने गारागारा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या आणि ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखसमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्यावर लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र, कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावायला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं तर आत बघते तर काय, त्याच्यात कोळसेच होते. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचाच जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एका दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसलीये. खूप दमलेली दिसतीये. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4 गुरुवार व्रत केले. आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भानही तिला नव्हते. मालाधारानं तिला विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधारानं उत्सुकतेने झाकण काढलं तर त्यात काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं.
त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालेने सांगितल्याची खोच राजानं हेरली. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते. ती मिठानच. मीठ नसलेला पदार्थ हा आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्याने सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रभावाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवाने अनुमती दिली. मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालधाराला वंदन केले. आज्ञा करावी म्हणून महाराज ते म्हणाले, भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली अशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले. मालधाराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळलं होतं. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधाराच्या सैन्यानं शत्रूचा फारशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधारा व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी राज्यशत्रूतील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालधारानं भद्रशवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य राखून सर्वांनी पक्वान्न जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगलमूर्तीचा दिवस. मालधारानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ही कथा आपल्याला सांगते भक्ती, निष्ठा, विनयशीलता यामुळे गरिबालाही राजसुख मिळू शकते आणि गर्व अहंकार केवळ पतन करतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.